नमस्कार मित्रांनो, या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आता जी स्टेनोची एक्झाम झालेली आहे टायपिंग टेस्ट, त्याच्यामध्ये खूप जिल्ह्यामध्ये लिब्रा ऑफिसवरती टेस्ट घेतली गेलेली आहे. जसं लिब्रा ऑफिस आहे, जसं मायक्रोसॉफ्ट ऑफिस आहे, तसं लिब्रा ऑफिस आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट येतात, तसं लिब्रा ऑफिसमध्ये पण डॉक्युमेंट, स्प्रेडशीट, प्रेझेंटेशन, ड्रॉइंग, फॉर्म्युला, डेटाबेस असे वेगवेगळे ऑप्शन येतात. या दोघांमध्ये फरक काय? तर मायक्रोसॉफ्ट ऑफिस हे लायसन्स व्हर्जन असतं, ज्यासाठी आपल्याला कॉस्ट मोजावं लागते, आणि लिब्रा ऑफिस हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. हे ओपन ऑफिस आहे, ज्याला कोणत्या प्रकारची कॉस्ट मोजावं लागत नाही. आणि मग खूप साऱ्या एक्झाम्स वगैरे जे आहे गव्हर्नमेंटच्या किंवा गव्हर्नमेंटच्या खूप साऱ्या सेक्टरमध्ये लिब्रा ऑफिस यूज केलं जातं. तर आपली जी एक्झाम्स आहे ती लिब्रा ऑफिसमध्ये जर झाली तर तुम्हाला लिब्रा ऑफिस चांगल्या प्रकारे वापरता यावं, तुम्हाला त्याच्यामधले ऑप्शन माहीत असावेत, म्हणून हा व्हिडिओ आपण त्यासाठी बनवत आहोत. तर लिब्रा ऑफिस काय आहे हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. लिब्रा ऑफिस चालू करण्यासाठी डेस्कटॉपवरती लिब्रा ऑफिसचा आयकॉन येतो, त्याला डबल क्लिक केलं का लिब्रा ऑफिस तुमचं स्टार्ट होईल. जसं लिब्रा ऑफिसला डबल क्लिक केलं का तुम्हाला हा इंटरफेस येईल. त्याच्यामध्ये तुम्हाला राईट डॉक्युमेंट, कॅल्सी स्प्रेडशीट, इम्प्रेस, प्रेझेंटेशन असे वेगवेगळ्या प्रकारचे ऑप्शन येईल. याच्यामध्ये राईट डॉक्युमेंट वरती आपल्याला क्लिक करायचंय. जसं मायक्रोसॉफ्ट ऑफिसमध्ये वर्ड, एक्सेल, पॉवर पॉईंट आहे, तसं याच्यामध्ये पण आहे. राईट आहे, स्प्रेडशीट आहे, प्रेझेंटेशन आहे. तसं वर्ड साठी आपल्याला इथं राईट डॉक्युमेंट वरती क्लिक करायचंय. जसं आपण राईट डॉक्युमेंट वरती क्लिक केलं, आता लिब्रा ऑफिस चालू केल्यावरती नॉर्मली आपल्याला जे जुनं मायक्रोसॉफ्ट वर्ड होतं त्या प्रकारचे आपल्याला इथं ऑप्शन येतील. जसं फाईल, एडिट, व्ह्यू, इन्सर्ट, फॉर्मॅट, स्टाईल, टेबल, आणि खाली तुम्हाला जसं स्टँडर्ड टूलबार्स वगैरे किंवा फॉन्टचे टूलबार तशी इथं तुम्हाला येतील. हे तुम्हाला व्हाईट पेज आहेत. आता ह्या पेजचं झूम पण तुम्ही कमी जास्त करू शकता. व्ह्यू मध्ये जर क्लिक केलं तर इथं तुम्हाला झूम ऑप्शन येतो, आणि इथून तुम्ही झूम कमी जास्त करू शकता, जसं आपण वर्ड मध्ये करतो. शक्यतो ही सगळी सेटिंग तुम्हाला करून दिली जाईल. तिथे तुम्हाला स्वतःला करायची गरज पडणार नाही. पण बाय चान्स जर करायची गरज लागली कधी, तर तुम्हाला माहित असावं, त्यासाठी सांगतो. झूम जर तुम्हाला ऍडजस्ट करायचे असेल तर तुम्हाला व्ह्यू ऑप्शन मध्ये झूम ऑप्शन आहे. लक्षात ठेवा, हे सगळं आपल्याला करायचं नाहीये तिथे, पण तुम्हाला माहित असावं. तुमच्या माहितीसाठी ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे. जर तुमच्याकडनं काही गडबड झाली तर तुम्हाला त्या गोष्टी माहित असणं आवश्यक आहे. त्यासाठी ह्या गोष्टी मी तुम्हाला सांगून ठेवतो. होऊ शकतं चुकून काही तुमचं बटन दाबलं, झूम कमी झालं, मग झूम वाढवायची कुठून, कशी सेट करायची, तर पटकन तुम्हाला त्या गोष्टी माहित असाव्यात म्हणून या गोष्टी सांगतो. तुम्ही असं समजू नका की हे सगळं आम्हाला करायचंय. तुम्हाला ह्या सॉफ्टवेअरची माहिती असावी, कारण खूप साऱ्या एक्झाम्स आपल्याला लिब्रा ऑफिसमध्ये झालेल्या स्टेनोच्या, आणि मग हे सॉफ्टवेअर जर तुम्हाला माहितच नाहीये, तुम्ही वापरलंच नाहीये, तर तिथं तुम्ही गडबडून जायला नको. कारण मायक्रोसॉफ्ट वर्ड मध्येच एक्झाम होईल असं नाहीये. तर त्यासाठी हे झुमिंगचं ऑप्शन तुम्ही पहिल्यांदा बघून घ्या. व्ह्यू मध्ये झूम ऑप्शन आहे, आणि मग इथं आपल्याला जर फॉन्ट चेंज करायचं असेल तिथं आपण फॉन्ट चेंज करू शकतो. आता समजा मला कृतीदेव 55 सिलेक्ट करायचं आहे, तर मी कृतीदेव 55 सिलेक्ट करू शकतो. बाजूला मला ऑप्शन आहे, त्याचे साईज मी कमी जास्त करू शकतो. आता ह्या सगळ्या गोष्टी समजा सेट केलेल्या असेल तर ठीक आहे, पण जर नसेल तर तुम्ही स्वतः सेट करू शकता. इथं तुम्हाला फॉन्ट सेट करायचा आहे, इथं तुम्हाला त्याची साईज सेट करायची आहे, आणि इथेही तुम्ही जसं कीबोर्डवरती टाईप करता तशा प्रकारचं तुम्ही मराठी टाईप करू शकता. इथेही तसंच टाईप होणार आहे, जे तुम्ही नॉर्मली वर्ड मध्ये टाईप करतात त्याप्रमाणे. मग आता इथं काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत, तर आपल्याला फाईल सेव्ह करायची असेल तर इथं बघा फाईल मध्ये सेव्ह ऑप्शन आहे. सेव्ह वरती क्लिक केलं तर तुम्हाला कुठे सेव्ह करायला सांगतील त्या ठिकाणी तुम्हाला सेव्ह करायचं. वरती तुम्हाला फोल्डरचं नाव येतं, आणि वरती तुम्हाला तुमचा ड्राईव्ह झोनचा जो आहे तो, जसं दिस पीसी, सी ड्राईव्ह वगैरे, किंवा डी ड्राईव्ह मध्ये, किंवा डॉक्युमेंट्स मध्ये. आणि मग इथं तुम्हाला तुमच्या फाईलला नाव द्यायचं. समजा तुम्ही नाव दिलं, एक नाव देतो मी, समजा करिअर मी नाव दिलं, आणि सेव्ह बटनावरती क्लिक केलं का सेव्ह होईल. आता तुम्ही तर बोलाल सर हे आम्हाला माहीतच आहे, याच्यात काय नवीन आहे, पण तुमचं सॉफ्टवेअर नवीन आहे, तुमच्याकडे गडबड नको व्हायला म्हणून मी तुम्हाला सांगतो की फाईल सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इथं सेव्ह ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर समजा तुम्हाला ज्यावेळेस प्रिंट काढायची असेल, तुम्ही अगोदर पहिल्यांदा प्रिंट प्रिव्ह्यू करून बघू शकता. तर तुमचं पेज कसं दिसतं, एक पेज मध्ये येतं का दोन पेज मध्ये हे येतं, तुमचं पॅराग्राफ येतो, तर ते तुम्ही बघून घ्या. आणि मग प्रिंट काढायची असेल तर तुम्ही इथून फाईल मध्ये जाऊन प्रिंट ऑप्शन वरती क्लिक केलं का प्रिंट काढू शकता. लक्षात ठेवायचं, इथं कधी पण तुमचं प्रिंटरचं नाव येणार आहे वरती, आणि मग इथं तुम्हाला ऑल पेजेस करायचं आहे का तुम्ही पेज एक काढणार आहे का दोन काढणार आहे. शक्यतो ऑल पेजेस ठेवा, म्हणजे तुमचं जेवढं पेज टाईप केलेलं असेल ते सगळे पेज तुम्हाला इथं येतील. आणि इथं पेपरची जी साईज आहे ती नॉर्मली A4 साईज घ्यायची असते. तुमचं पेज जे असतं ते A4 साईजचं असतं. आपण इथं A4 साईजचं पेज सेट करू. हे A4 साईजचं आपण पेज सेट केलं, आणि प्रिंट ऑप्शनवरती क्लिक केलं का तुमची प्रिंट होईल. म्हणजे ह्या गोष्टी तुम्हाला कळाल्यात का फाईल सेव्ह कुठून करायची तर इथून करायची, प्रिंट कुठून द्यायची तर इथून द्यायची. त्यानंतर अजून काय होऊ शकतं की याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळे कॅरेक्टर घ्यायचे इन्सर्ट मधून, तर ते कसे घ्यायचे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती की सर आम्हाला इन्सर्ट मधून कॅरेक्टर किंवा सिम्बॉल कसे घ्यायचे ते सांगा. तर हे बघा, इन्सर्ट तिथं ऑप्शन आहे. आपल्याला इन्सर्ट मध्ये क्लिक केलं
इथं तुम्हाला सिम्बॉल ऑप्शन भेटेल. हे बघा इथं स्पेशल कॅरेक्टर म्हणून ऑप्शन आहे. इन्सर्ट मध्ये स्पेशल कॅरेक्टर इथं क्लिक केलं का मग तुम्हाला इथं कृतीदेवचा फॉन्ट सिलेक्ट करायचा आहे आणि इथून मग तुम्हाला जो शब्द तुम्हाला पाहिजे, जे शॉर्टकट की आहे, एखादा किंवा 2 अक्षर तुम्हाला असे देऊ शकतात जे तुम्हाला इन्सर्ट मधून घ्यायचे. समजा एखादा ब्रॅकेट दिलं तर बघा इथं ब्रॅकेट आहे आणि इन्सर्ट वरती क्लिक केलं तर ते ब्रॅकेट येणार आहे आणि मग तुम्हाला तिथं नंबर वगैरे टाकायचा असेल तर नंबर टाकून तुम्ही ब्रॅकेट वरती करू शकता. तर अशा ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला इन्सर्ट मध्ये बघ लक्षात ठेवा स्पेशल कॅरेक्टर म्हणून ऑप्शन आहे. त्या स्पेशल कॅरेक्टर मधून तुम्हाला ती गोष्ट इथं इन्सर्ट करायची आहे. आता याच्यामध्ये पण 2 प्रकारे हे अशा प्रकारचा एक व्ह्यू दिसतो तुम्हाला लिब्रा ऑफिसचा आणि अजून एक व्ह्यू असा पण दिसू शकतो. या व्ह्यू मध्ये जर क्लिक केलं आणि युजर इंटरफेस वरती क्लिक केलं आणि तुम्ही टॅब वाला व्ह्यू सिलेक्ट केला आणि अप्लाय टू रायटर वरती क्लिक केलं तर बघा तुमचं जे आताचं जे मायक्रोसॉफ्ट वर्ड आहे त्यासारखे टॅब येईल. जसं फाईल टॅब आहे, होम टॅब आहे, इन्सर्ट टॅब आहे, लेआउट आहे, रेफरन्स आहे, रिव्ह्यू आहे, व्ह्यू आहे, असा पण प्रकारचा व्ह्यू असू शकेल किंवा जो मी पहिल्यांदा दाखवला तसा पण प्रकारचा व्ह्यू असू शकेल. दोन्हीपैकी एक व्ह्यू असेल. दोन्हीपैकी एक व्ह्यू मध्ये तुम्ही अजिबात गोंधळून जाऊ नका. त्या प्रकारचा व्ह्यू असेल तर तसं यूज करा. ती गोष्ट करण्यासाठी तिथं आपल्याला इन्सर्ट मध्ये स्पेशल कॅरेक्टर दिलेले आहे आणि इथं तुम्हाला जर पाहिजे असेल तर इन्सर्ट मध्ये इथं तुम्हाला सिम्बॉल किंवा स्पेशल कॅरेक्टर म्हणून ऑप्शन दिलेला आहे. तुम्हाला मोर कॅरेक्टर्स मध्ये गेलं तर तुम्हाला दिसेल किंवा इथं तुम्ही रिसेंटली जे कॅरेक्टर कोणी वापरून गेला असेल तुमच्या अगोदरच्या एक्झाम पॅटर्न मध्ये तर इथं पहिलं बघा तुमचा कॅरेक्टर जर इथं तुम्हाला दिसत असेल तर आतमध्ये जायची गरज नाही. इथूनही तुम्ही ती गोष्ट घेऊ शकता. समजा तुम्हाला परत ब्रॅकेट हवं असेल तर तुम्ही सिम्बॉल मध्ये क्लिक केला आणि इथे जरी क्लिक केलं तर लगेच तुमचा ब्रॅकेट येणार आहे. म्हणजे तुम्हाला ह्या मोर सिम्बॉल वरती पण जायची गरज, कॅरेक्टर वरती पण जायची गरज नाहीये. तर ह्या गोष्टी तुम्ही रिसेंटली यूज ह्या ठिकाणून पण तुम्ही घेऊ शकता किंवा जे फेवरेट करून ठेवलेले त्या गोष्टी पण तुम्ही इथं घेऊ शकता. आणि मित्रांनो जर ज्यावेळेस तुम्ही ऑफिस लिब्रा ऑफिस वगैरे वापरतात किंवा काही झालं तुमच्याकडून जर चुकून काही झालं आणि तुम्हाला जर अंडू करायचं असेल तर अंडूचं कंट्रोल झेड जे आहे ते लॉक असतं, पण तुम्ही इथला अंडू ऑप्शन वापरू शकता. शक्यतो जर हा लॉक असणार नाही पण कीबोर्डचा अंडू ऑप्शन लॉक असू शकतो. तर तुम्हाला अंडू करायचं असेल समजा चुकून तुमच्याकडून सिलेक्ट झालं आणि तुमच्याकडून दुसरं कॅरेक्टर दाबलं गेलं तर पहिलं सगळं जे कॅरेक्टर जे आहे ते डिलीट होतं आणि मग अशा वेळेस काय करायचं तर तुम्ही इथला अंडू ऑप्शन यूज करू शकता. इथं तुम्हाला अंडू ऑप्शन दिलेला आहे. या अंडूचा जर क्लिक केला तर ते परत सगळं येऊ शकतं. हे कधी होऊ शकतं जर तुमच्याकडनं काही गडबड गोंधळ झाला, काय तुमच्याकडनं डिलीट झालं तर अशा वेळेस तुम्ही अंडू ऑप्शनचा यूज करू शकता जर तो लॉक नसेल तर. आणि ह्या सगळ्या गोष्टी ना कीबोर्ड चेक करताना बघून घ्यायच्यात का अंडू चालू आहे का बंद आहे. त्याच्यामुळे गोंधळून जाऊ नका. आणि हे मायक्रोसॉफ्ट वर्ड सारखंच आहे, फक्त त्याची पोझिशन, जागा आणि थोडेसे सिम्बॉल्स बदललेले दिसतील तुम्हाला. बाकी सगळं त्याच्यासारखंच आहे मायक्रोसॉफ्ट वर्ड सारखंच. आणि हे लिब्रा ऑफिस का वापरलं जातं तर कारण हे फ्री ऑफ कॉस्ट आहे. याला कोणत्याही प्रकारचं लायसन लागत नाही. म्हणून गव्हर्नमेंटमध्ये खूप ऑफिसेसमध्ये लिब्रा ऑफिसचा यूज केला जातो. ज्यावेळेस तुम्हाला कीबोर्ड चेकिंगला दिलेला असेल त्यावेळेस ह्या सगळ्या गोष्टीची थोडीशी ना उजळणी करून घ्या, बघून घ्या कुठे काय ऑप्शन्स वगैरे आहेत, तुमचं लुक कसं आहे आणि त्यानंतर टायपिंगला सुरुवात करा. ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. का लिब्रा ऑफिस जर तुम्हाला आलं तर तुम्हाला थोडीफार त्याची माहिती असणं आवश्यक आहे. हा व्हिडिओ तुम्ही थोडं काळजीपूर्वक बघा कोणत्या ऑप्शन कोणत्या ठिकाणी आहेत आणि जमलं तुमच्याकडे जर स्वतःचा लॅपटॉप डेस्कटॉप असेल तर एखाद्या वेळेस तुम्ही ते इन्स्टॉल करून बघा आणि त्याच्यावरती पण प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला थोडीशी त्याची सवय पण होऊ शकेल. कारण तुम्ही वर्ड वापरलं का आणि लिब्रा ऑफिस वापरलं का असं काय एकच आहे. पण लिब्रा ऑफिस जर वापरलं आणि एक्झाम समजा लिब्रा ऑफिसवर तुमची आली तर तुम्हाला थोडंसं अडखळल्यासारखं नाही झालं पाहिजे. तुम्हाला त्याच्याशी स्मूथली तुम्ही वर्क करू शकला पाहिजे. त्यासाठी लिब्रा ऑफिसवरती पण प्रॅक्टिस करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला जरूर सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. परत आपण एका नवीन व्हिडिओमध्ये भेटणार आहोत. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.